नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत. आता ऑक्झिलरी वर्ब याचा अर्थ आहे हेल्पिंग वर्ब किंवा ज्याला आपण सहाय्यक क्रियापदं असं म्हणतो. आता ते काय करतात तर मुख्य वर्बला ते मदत करतात, त्यामुळे त्याला सहाय्यक किंवा ऑक्झिलरी म्हणजे मदत करणारा हेल्पिंग. त्याचे काय काय उपयोग बघा. पहिला त्याचा हे आहे काळ दाखवण्यासाठी, दुसरा आहे प्रश्न बनवण्यासाठी, तिसरा आहे निगेटिव्ह म्हणजे नकार बनवायला आणि मूड वाक्याचा मूड किंवा भाव दाखवण्यासाठी. आता त्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत बघा. पहिला जो आहे तो आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स, ज्याच्याविषयी आपल्याला पहिले चर्चा करायची आहे. त्याच्यात सर्वात महत्त्वाचे आहेत बी म्हणजे जे आपण ॲम, इज, आर, वॉज, वेअर हे ॲम, इज, आर हे प्रेझेंट टेन्समध्ये, वॉज, वेअर पास्ट टेन्समध्ये आपण जे वापरतो. कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी आणि पॅसिव्ह वॉईससाठी त्याचा वापर करतात. पॅसिव्ह वॉईसचा विचार आपण नंतर करूया. सर्वप्रथम आपल्याला कंटिन्युअस टेन्सबद्दलची चर्चा करावी लागेल. आता इथे उदाहरण देतो आहे आपण. पहिलं उदाहरण आहे आय एम प्लेईंग, दुसरं आहे शी इज रीडिंग, तिसरं आहे दे वर वॉचिंग टी व्ही. याच्यामध्ये प्लेईंग हे मुख्य वर्ब आहे, मेन वर्ब आहे आणि ॲम हे जे आहे ते ऑक्झिलरी वर्ब आहे. त्या ॲममुळे ह्या प्लेचं प्लेईंग झालं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे सुद्धा रीड हे मुख्य क्रियापद आहे, त्याला इज हे ऑक्झिलरी लागलं आहे आणि त्यामुळे कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी रीडला ING लावून त्याचं रीडिंग केलं आहे. दे वर वॉचिंग टी व्ही. इथे वॉच हा मुख्य क्रियापद आहे, वर आहे, पास्ट टेन्स आहे, कंटिन्युअस पास्ट टेन्स, त्यामुळे वॉच झालं आहे वॉचिंग टी व्ही. दुसरं आहे हॅव, ज्याच्यामध्ये हॅव, हॅज किंवा हॅड हे 3 प्रकार येतात. पैकी हॅव, हॅज येतात प्रेझेंट टेन्समध्ये, हॅड येतं पास्ट टेन्समध्ये. ते कशासाठी तर परफेक्ट टेन्स पूर्ण काळ दाखवण्यासाठी. याचं उदाहरण कुठलं आहे बघा. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. इथे हॅव वापरलं, त्यामुळे फिनिशला ED हा प्रत्यय लागला, जो V3 फॉर्म आहे, वर्बचा तिसरा फॉर्म आहे. शी हॅज गॉन होम, ती घरी गेलेली आहे. इथे गोचं हे V3 फॉर्म आहे, हा गोचं गॉन होतं कारण आधी आपण हॅज लावतो, त्यामुळे हॅज गॉन होम. त्यानंतर दे हॅड कम्प्लिटेड द टास्क, त्याने टास्क पूर्ण केला होता. आता इथे हॅड आहे म्हणजे हा पास्ट परफेक्ट आहे आणि कम्प्लीट ह्या व्हर्बचं हे तिसरा फॉर्म आहे कम्प्लिटेड. म्हणजे आपण हॅव, हॅज आणि हॅड तिन्ही वापर त्याचा पाहिला. हॅव कुठे कुठे वापरावा लागतो तर जेव्हा करता आय, यू किंवा दे किंवा वी किंवा यू या अनेक वचनीपैकी असतो तेव्हा वापरायचं असतं प्रेझेंट टेन्समध्ये हॅव. आणि जर करता ही, शी आणि इट यापैकी जर असेल तर आपल्याला वापरावा लागतो हॅज. आता इथे करता शी आहे त्यामुळे आपण हॅज वापरलं आहे. दे हॅड, हॅडचा काही प्रश्न नसतो, कोणताही करता आला तरी पास्ट टेन्समध्ये हॅडच वापरावं लागतं परफेक्ट पास्टमध्ये. त्यानंतर तिसरं ऑक्झिलरी आहे ते म्हणजे डू, ज्याच्यामध्ये डू, डज किंवा डिड. इथेही असंच आहे. डू, डज हे येतात प्रेझेंट टेन्समध्ये, डू येतात अनेकवचनी आणि आय हे जे करते आहेत म्हणजे आय, वी, यू, दे यांना डू वापरायचं आणि ही, शी, इट असेल तर डज वापरायचं प्रेझेंट टेन्सला आणि डिड मात्र वापरायचं पास्टसाठी. पास्ट टेन्समध्ये डिडचा वापर करायचा असतो. आता कसं प्रश्न आणि त्याचे निगेटिव्ह वाक्यांसाठी याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ डू यू लाईक टी, तुला किंवा तुम्हाला चहा आवडतो का, डूने सुरुवात केली आहे. शी डज नॉट ईट जंक फूड, ती जंक फूड खात नाही, नॉट वापरले म्हणजेच हे निगेटिव्ह वाक्य आहे. आणि डज का वापरलं कारण करता आपला शी आहे. इथे जर यू, वी, दे असतं तर इथे डू आलं असतं. ही, शी, इटपैकी शी असल्याने आपण डज वापरतो आहे. आय डिड नॉट गो देअर, आता इथे डिड वापरलं कारण पास्ट टेन्समधलं वाक्य आहे आणि नॉट वापरल्यामुळे ते निगेटिव्ह आहे. आय डिड नॉट गो देअर, मी तिथे गेलो नाही. हा झाला आपला ऑक्झिलरीजच्या प्रायमरी ऑक्झिलरीजचा भाग. यानंतर आपल्याला बघायचं आहे मोडल ऑक्झिलरी वर्ब्स, जो आपल्याला अगदी 10वी-12वीपर्यंत त्याच्याशी आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. ते आहेत ॲबिलिटी, परमिशन, पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशन. हे वाक्यामधले हे भाव दाखवण्यासाठी. उदाहरणार्थ कुठले कुठले मुख्य मॉडेल वर्ब्स आहेत बघा. कॅन, कुड, मे, माईट, शॅल, शुड, विल, वुड आणि मस्ट. आता उदाहरणार्थ आय कॅन स्विम. आता इथे काय केलं आहे, कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी वापरलं आहे. आय स्विम या वाक्याचा अर्थ वेगळा होतो, मी पोहतो. पण आय कॅन स्विम म्हणजे इथे ॲबिलिटी, शक्यता, पोहण्याची कॅपेबिलिटी दाखवली. आय कॅन स्विम. यू शुड स्टडी, नुसतं यू स्टडी म्हणजे ते आज्ञार्थक वाक्य होईल, अभ्यास कर. पण शुड वापरल्यामुळे त्याच्यामध्ये सजेशन आलं आहे की तुम्ही अभ्यास करावा किंवा तू अभ्यास करावा. शी मे कम, इथे एक प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी दाखवली. शी कम म्हणजे शी कम्स असं असतं तर ती येते एवढाच त्याचा अर्थ झाला असता, पण शी मे कम म्हणजे कदाचित ती येईल असा त्याचा अर्थ होतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की कुठल्याही मॉडेल ऑक्झिलरीजच्या पुढे क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप जे आहे V1 ज्याला आपण म्हणतो, जसं की स्विम, स्टडी, कम अशा प्रकारे वापरावं लागतं. त्यानंतर पुढचं आहे वी मस्ट फॉलो रूल्स. आपण इथे कंपल्शन आहे बघा.
आपण वी फॉलो रूल्स असं असेल तर आम्ही नियम पाळतो असा त्याचा अर्थ होईल. पण वी मस्ट फॉलो रूल असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण रूल पाळलेच पाहिजेत असा त्याचा अर्थ होतो. आता याच्यामध्ये सोपी ट्रिक लक्षात ठेवायची आपल्याला. काय आहे, बी चालू ॲक्शन दाखवण्यासाठी हॅव किंवा हॅड पूर्ण झालेले काम, आणि डू म्हणजे प्रश्नातला नकार किंवा होकार. आता एक त्याचा छोटासा सारांश आपण बघूया, समरी. ऑक्झिलरी वर्बचं काम काय असतं, तर मुख्य वर्बला मदत करायचं आणि टेन्सेस क्वेश्चन किंवा निगेटिव्ह तयार करतात. त्याच्यासाठी या ऑक्झिलरीचा आपल्याला उपयोग होतो. हा व्हिडिओ ऑक्झिलरीवरती बनवलेला होता. प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी याचा वापर कसा करायचा या संदर्भामध्ये हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.